नमस्कार महाराज मित्रांनो, सगळीकडे मक्याची लागवड होते। लोक वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायट्या लावत आहेत। मी मक्याच्या व्हरायटीवर व्हिडिओ बनवत नाहीये। मी सगळ्यात महत्त्वाची जे शेतकरी चूक करतायत ते सांगतो। आता मक्याला सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना माहित आहे की झिंक लागतो। आता कोणी 10-26 बरोबर झिंक टाकतं, कोणी DAP बरोबर झिंक टाकतं, तर कोणी 3-15 सोबत झिंक टाकतं। तर मित्रांनो, झिंक सल्फेट जर तुम्ही कुठलाही फॉस्फरस असलेल्या ग्रेड सोबत वापरत असाल, आता तुम्ही झिंक वापरताना जनरली स्वस्तवाले झिंक घेतात आणि घेतामध्ये कुठलं घेतात तुम्ही, झिंक सल्फेट घेतात। आता मुद्दामून मी कुठल्या कंपनीचं झिंक सल्फेट सोबत ठेवलेलं नाही आहे। ठेवलं असतं तर ते उगाच मला मग साहेब आमचंच का बरं घेतलं तर ते टार्गेट होतं किंवा असं वाटतं, पण आपल्याला ते काही नाही आहे। तुम्हाला सांगतो, जर तुम्ही DAP 3-15, 3-16, 8-21, 9-24, 12-32 कुठलाही फॉस्फरस असलेल्या ग्रेड सोबत झिंक सल्फेट वापरत असाल तर तुमचं ते मटेरियल ही वाया जाईल आणि तुमचं झिंक सल्फेट ही वाया जाईल। आता का वाया जाईल, काय असतं, फॉस्फरस असतो नेगेटिव्ह चार्ज आणि झिंक सल्फेटवर झिंक असतो पॉझिटिव्ह चार्ज। सल्फर नेगेटिव्ह आणि झिंक पॉझिटिव्ह असं झिंक सल्फेट तयार झालेलं राहतं। जेव्हा पाण्यात जातात हे वेगवेगळे होतात। आता हा झिंक जो आहे हा प्लस असल्यामुळे हा मायनस फॉस्फरस बरोबर झिंक फॉस्फेट तयार होतं। आता झिंक फॉस्फेट तुम्ही बाजारामध्ये तुम्हाला उंदर मारायची पुडी भेटेल आणि हे उंदर मारायचं जहर तयार होतं, ते पिकाला अवेलेबल होत नाही। समजलं का? मग तुमचा काय काय वाया गेला, तुमचा दिलेला DAPतला 3-15तला 8-21 मधला फॉस्फरस आणि इकडचा झिंक वाया गेला आणि परिणामी तुमच्या मक्याची चांगली ग्रोथ होत नाही। म्हणजे तुम्ही करायला जातात फायदा पण तुमचं होतं नुकसान। आता याच्यावर उपाय, आता याच्यावर तुम्हाला उपाय करायचा आहे महाराज, तुम्हाला वापरायचा आहे इलेमेंटल झिंक, ज्याच्यात ZnO4 ZnSO4 नाही पाहिजे, फक्त ZnO पाहिजे। म्हणजे झिंक ऑक्साईड म्हणा किंवा ZnO नावाने ते येतं, झिंक येतं, फक्त इलेमेंटल झिंक येतं, ते वापरा। आता याच्यामध्ये तुम्ही चांगल्या चांगल्या कंपनीचं वापरू शकता। तुम्हाला असंख्य कंपन्या त्यांचं अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये माझ्याकडे जे आहे एक IPLचं आहे, माझ्याकडे तर आता स्टॉकला नाही आहे, पण IPLचं एक आहे, ते 4 किलोचे पॅकेट। इतरही तुम्ही इतर झिंकसोबतही जाऊ शकतात। अशा पद्धतीने ह्या वर्षीच्या मक्याची तयारी ठेवा, नाहीतर नुकसानाला सामोरं जाल। काय होतं, तुम्ही म्हणता साहेब मग मी करतो तरी मला रिपोर्ट भेटतो। दादा, तुम्ही जर 10 रुपये खर्च करत असाल आणि तुम्हाला 5 रुपयाचाच फायदा होत असेल तर उपयोग नाही त्याचा। रिपोर्ट येतात तर म्हणजे तुम्ही म्हणता साहेब याचं फिक्स होत नाही। दादा, फिक्सेशनला टाईम जातो, ती काही एका दिवसात लगेच चिपकून जात नाही, एक 10 दिवस 8 दिवस। मग तुम्ही केलेला जेवढे इफर्ट्स तुम्ही घेतलेले आहेत त्याचा परिणामी रिपोर्ट तुम्हाला आता तरी समाधानकारक दिसतोय, पण तो कुठे ना कुठे फिक्स होत जातोय आणि ती जमिनीतली ती ताकद संपत जाते। तर अशा पद्धतीने घ्या, नुकसान टाळा आणि व्हिडिओ आवडला असाल तर सबस्क्राईब करा आणि इंस्टाला असाल तर फॉलो करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।